नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती, ज्याच्या अनुसार आता येत्या 30 दिवसात असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की पुढील 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की पुढील 30 दिवसात आता कांद्याचे बाजारभाव हे कशा पद्धतीने राहणार, पुढील 30 दिवसात देशात कांद्याचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, आणि पुढील 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने बिहेव करेल, आणि अशा परिस्थितीत आम्ही कांदा हा पुढील 30 दिवसात विकायला पाहिजे अथवा नाही, हे जे सगळे प्रश्न आहेत तर या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उत्तरे दिली जाणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे। विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा, आणि सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा। आणि आतापर्यंत आपण सर्वांनी आणखीन जर चॅनलला सबस्क्राइब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की पुढच्या 30 दिवसात अशा पद्धतीने राहणार आहेत आता कांद्याचे बाजारभाव। मग पुढच्या 30 दिवसात कांद्याचे बाजारभाव कशा पद्धतीने राहणार, पुढच्या 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, आणि पुढच्या 30 दिवसात आपण करायला काय पाहिजे, कांदा विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे। चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊया सविस्तर उत्तरे। जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव किती आहे बरं? सध्या कांद्याचा जो बाजार भाव आहे तो 1000 ते 1500 रुपये क्विंटल आहे। म्हणजे आपण जर मागच्या 1.5-2 महिन्याचा विचार केला तर कांदा जिथल्या तिथंच आहे, 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटल। मग पुढच्या 30 दिवसात काय होणार, तर आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की पुढच्या 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव वाढणार। पण पुढच्या 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव कशामुळे वाढणार, आणि पुढच्या 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव किती वाढणार, चला या दोन प्रश्नांची उत्तरे घेऊया। तर आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की राजस्थानची कांद्याची आवक ही बंद झाली। आता संपूर्ण मदार कुणावरती अवलंबून आहे, तर 70% मदार अवलंबून आहे महाराष्ट्रावरती, कारण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिथं 12ही महिने कांदा हा उपलब्ध होत असतो। पण लक्षपूर्वक ऐका की पुढील 30 दिवसात महाराष्ट्रात सुद्धा कांद्याची आवक घटणार आहे। अगोदरच राजस्थानची आवक बंद झाली आहे, आणि त्याच्यात जर महाराष्ट्रासारख्या एवढ्या महत्त्वाच्या राज्याची जर कांदा आवक घटली म्हटलं तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप हा निर्माण होताना दिसणार आहे। आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे, आणि याच्यामुळे पुढील 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव हा वाढणार आहे। मग पुढील 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव किती वाढणार, तर पुढील 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव आपल्याला 200 ते 300 रुपयाने वाढताना दिसू शकतो, आणि याच्यामुळे कांद्याची दर पातळी ही आपल्याला 1300 ते 1800च्या दरम्यान स्थिरावताना दिसू शकते। प्रश्न उद्भवतो की कांदा विकायचा की मग थांबायचं, तर तुम्हाला सांगतो या 30 दिवसात कांदा वाढणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा कांद्याचा भाव घसरणार आहे। याच्यामुळे जास्त लोभ कामाचा नाही। या तेजीत आपण सर्वांनी जुना पूर्ण कांदा विकावा, नवीन कांदा की जो 1-1.5 महिन्याच्या वर टिकणार नाही तोही विकून टाकावा। याच्यामुळे आपल्या सर्वांचा या घडीला फायदा हा 100% होऊन जाईल। भविष्यात मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार
याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी आपला मित्र उदय लाड हा घेऊन येत राहील अशाच पद्धतीनं शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.